अय सोनी कुठे चालली तू? बाय. वेर आर यू गोइंग? हा कोणी शिकवला? हॅलो हे कोणी शिकवलं? सोनी वेलकम बॅक टू का. हेलो गाइस. हेलो गाइस. यार ये कितनी औसम है यार. ओ बापरे. हा वेलकम बॅक. कोण आहे? कोणी नाही. वेलकम बॅक टू माय चॅनल. उसको तिला येत नाही ना ती पण ताई बोल. ताई बाय बाय ताई. बाय बाय ताई. बाय बाय ताई. बाय बाय को. हेलो गाइज. Hey guys. आई लव यू. I love you. अरे यार. अरे भाई खतरनाक काम आहे. काय वाटतं बॉटल जाईल का इथून तिथं? 1 2. ओ वाव. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आता वाजून गेले सकाळचे 7:50 आणि मी खाली येऊन गेलो. इथून ब्लॉग स्टार्ट करतो. आपली गाडी पण आहे. गाडी काढूयात पटकन. गुड्डू दादा आणि आई आली. ते पुढच्या 10 मिनिटात पोहोचून जातील. मला इथून 15 मिनिटं लागतील इथं पोचायला. सो पटकन निघूयात, त्यांना घेऊन येऊ. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. आईची ती रिॲक्शन मला कॅप्चर करायची. बिकॉज आई जेव्हा इथं होती ना तेव्हा तिला ती जॉबची गुड न्यूज इथं असताना द्यायची होती. बट अनफॉर्च्युनेटली माझे तेव्हा इंटरव्ह्यू शेड्यूल नव्हते. दुसरे कामं चालू होते आणि खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या सायमल्टेनियसली. म्हणून तो चान्स मिस झाला. पण आत्ता ॲक्च्युअलमध्ये आईला आपण सांगू, आईची रिॲक्शन जाणून घेऊ. आई तर खूप खुश होती. मी ज्या दिवशी सांगितलं ना लिटरली सगळ्यात जास्त खुश आई होती. खूप डान्स करत होती. आणि आमच्या फॅमिलीमध्ये लग्न आहे म्हणून सगळे आलेत. आणि दादा वहिनी ते तुम्ही बघितलं असेल आधीचा पार्ट म्हणजे ते ऑलरेडी गेलेत तिथं. सो येस बघू, आपल्याला पण जायचं आहे तिथं. सो शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल. प्लीज सबस्क्राईब करून द्या. आपला जो टार्गेट आहे 100Kचा तो लवकरात लवकर पूर्ण करायचा आपल्याला. सो प्लीज डू सबस्क्राईब. ठीक आहे, चला आता पटकन निघतो मी. नाहीतर ते असं नको व्हायला, पोचून गेले आणि खूप वाट बघतात तिथं. आपण ऑलमोस्ट पोहोचलोय बस स्टॉप जवळ. पण आता मी या साईडला आहे, मला त्या साईडला जायचं आहे. तर मला माहिती नाही दादा आणि आई उतरून गेले किंवा यायचे राहिले पाहिजे. म्हणजे मला थोडं बरं वाटेल की आपण ऑन टाइम आहे आणि त्यांच्या आधी पोहोचलो आपण. आपण ऑन टाइम आहोत. दादा आणि आई अजून पण आलेले नाही आहेत. आपण त्या पॉइंटवर पोहोचलोय. इथं मागे दिसत असेल हे ते स्टेशन काय म्हणतोय मी, बस स्टॉप आहे. इथं ते उतरतात आणि इकडे येऊन इथं थांबतात. सो अजून पण आई आणि दादा अजून आलेले नाही आहेत, त्यांची वाट बघूयात. मी आत्ता उतरलो, असं जातच होतो. मला वाटतं हीच बस आहे. तो काय दादा आला बघा. दादा तो बघा, तो बघा हाय हाय करतोय. चलो 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 भैया, रुक जाओ भैया, मेरी फॅमिली आई है भैया. बापरे, आई सगळंच घेऊन आली. कुडाया, पापड, हे ते, कांदे. आईचं काही खरं नाही आहे. हे बघा या बॉक्समध्ये पापड आहेत. चला पहिले रोड क्रॉस करून घेऊ आणि निवांत गप्पा मारू आपण. मम्मी कसा होता प्रवास? खूप चांगला होता. हां, बस चांगली होती का? चांगली होती ना. ऑल गुड का? मग असं काय वाटतं मला, काहीतरी डाऊट येतो की प्रवास चांगला झालेला नाही असं काय वाटतं मला? जेवण नाही करत ना. अच्छा, हां. आईची एक घाण सवय मला सांगता येईल, म्हणजे घाणच म्हणता येईल. कारण की आईचा तो आणि माझं पण तसंच आहे. आम्ही ट्रॅव्हलिंग करतो ना काहीच खात नाही. आम्हाला असं खाल्लं ना मग गुडगुड व्हायला लागतं आणि आम्हाला थांबावं लागतं. बघा एवढं सामान आहे, आपण ऍडजस्ट करून दिला. दादाला विचारू कसा होता प्रवास? माझा एक नंबर होता. खाऊन पिऊन. आमचं गुड्डू दादाचं टेन्शन नाही, खाऊन पिऊन प्रवास एक नंबर असतो. पोचला आपण घरी. 8:45 वाजलेत. काय म्हणते आई तू? चहा पितो म्हणून अद्रक पण घेऊन आली आई. ते लसूण, कांदे, लोणचं, पापड, बटाटे या सगळ्या गोष्टी आई घेऊन आली. तेव्हा तांदूळ पण आहे, तिकडे मठ आहे, शेंगदाणे अँड ऑल. काय गरज काय मम्मी? अरे बाप रे बाप, सगळंच घेऊन आली. चला फ्रेश होऊयात. भूक लागून गेली सगळ्यांना. आता नाश्ता ताई पण येतील. सो नाश्ता वगैरे करू. आणि त्याच्यानंतर आज तिकडे हळद आणि संगीतचा प्रोग्राम आहे. सो तिकडे पण जायचं सगळ्यांना. सो रेडी होऊन जाऊ. इथं नाश्ता रेडी आहे.
इथं आई म्हणते तू गोड तोंड करून घे. याची मागची स्टोरी सांगतो मी. जेव्हा आई इथून गेली होती ना, म्हणजे तो इमोशनल मुवमेंट होता. आई पण इमोशनल झाली होती, मी पण इमोशनल झालो होतो. मला असं होतं की आई जायच्या आधी माझं जे नवीन जॉब आहे ते येऊन जायला पाहिजे, त्याचा ऑफर येऊन जायला पाहिजे. पण मी जसं आधी बोललो की ते नाही झालं पूर्ण. तर त्या आईला जरा असं वाईट वाटत होतं की यार लवकर व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टी प्रॉपर व्हायला पाहिजे. पण आईला बोललो होतं टेन्शन नको घेऊ, लवकरात लवकर होईल. आणि आई, मी इथं बसलो होतो, आता नाश्ता करत होतो. आई म्हणे थांब थांब थांब, आधी तू गोड तोंड करून घे आणि त्याच्यानंतर तुझी दिवसाची सुरुवात कर. आणि पहिले ते खायचं आधी तुला कसं वाटतं मला ते सांग. मी तुझी रिॲक्शन बघितली होती जेव्हा मी तुला सांगितलं होतं. मी आणि बाबा आहे ना, आम्ही दोघांचं प्लॅन करून थोडंसं प्रँक करायचा प्रयत्न केला. पण आईला ते लगेच समजून गेलं, कारण की बाबांना मी आधी सांगितलं होतं की घरी जा तुम्ही, मिठाई घेऊन जा आणि मग लगेच फोन करा व्हिडिओवर. आणि मम्मीला आपण थोडंसं म्हटलं मजा घेऊ, थोडंसं निवांत सांगू. पण आईला लगेच समजून गेलं. पप्पांनी मिठाई अशी दिली आणि लगेच कॉल केला. मग आईला ते असे डान्स करत होते डायरेक्ट. कसं वाटतं तुला? एकदम भारी वाटतंय. है ना? तेव्हा आली तेव्हा नेऊन गेली, आता आली तर एकदम खुशी झाली. त्याच्यामुळे जाताना असं आईचं थोडंसं चेहराचा उदास झालेला, जरा इमोशनल झालेली. पण आता आली तर वा, आल्या आल्याच. ते पाहायचे मिठाई खात असतात माझ्या घरचे हातचे लाडू. अरे भैया, मिठाईपेक्षा हे लाडू आहेत ना 10 पट चांगले आहेत. हे व्हाईट लाडू, कुठले लाडू? काजू बदाम आले. हां, आमच्या इथे काजू बदाम आले म्हणतात. थँक्यू मम्मी. अगं आईला म्हणतोय, चहा करते. ताई काय सांगत होती तुला? आई येत सांगत होती, दादा आई जशी खिचडी करते तशी खिचडी करा, आई तशी चहा बनवा तशी चहा बनवा. मी त्याला नेहमी सांगत असतो, जेव्हा पण चहा बनवायचा असतो, खिचडी बनवायची असते ना, आई जशी बनवते म्हटलं तसंच बनवा, तसंच सगळं करा, म्हणजे मला खाताना ते फील होईल की आईने बनवलं असतं. आता आई आली तर आई आपल्यासाठी चहा बनवेल. आमचा भाऊचा सॉर्टेड काम आहे मस्त. आईला नॉनव्हेज चालत नाही अजिबात, आणि ताईने आता ऑमलेट बनवलं 10 साठी. तो किचन मध्ये तो जो प्रेग्नन्स आहे तसा तो येतोय. मम्मी चहा ठेव मला, मम्मी चहा ठेवतो मम्मी. हे बाप दुसराही फोडला ताईने. चहा रेडी होतो ऑलमोस्ट, आणि इकडं ऑमलेट पण रेडी होतं. आम्ही तिघं भाऊ आहे ना, एकदम ऑलमोस्ट सेम साईजचे, फक्त मी थोडा यांच्यात हे. तर हा माझा ड्रेस आहे, हा माझा कुर्ता आहे हा. तर हा मला आता होत नाही, थोडा फिट होतो. दादाला बघा किती परफेक्ट आणि बेस्ट झाला. आईची रिॲक्शन घेऊ. चल चल. मम्मी बघा पुढे गेली. हा कुर्ता पण एक परफेक्ट झालाय, परफेक्ट म्हणजे 1 नंबर. आणि आता हे जे कपडे आहेत मला इतके फिट होतात, क्या बात आहे. कसला भारी दिसतोय हा ड्रेस, आणि मला हे सगळे फिट होतात कपडे. आता आईला दाखव, परत दाखव मम्मी. बघताय दोघं पण कशी रेडी झालेत. ऑल राईट, वाजून गेले 11:15. इथून या दोघं पण चालत. कॅब बुक झाली यांची, आणि मी यासाठी नाही चाललो बिकॉज मी आधीच बोललो माझं ऑफिस आहे. ते झाल्यावर मग मी संध्याकाळी जाईल. आता हळद आहे ना 12 वाजेपर्यंत, 12 का 12:30ला हळद आहे. हळद होईल आणि मग रात्री संगीतचा प्रोग्राम आहे. आपण डायरेक्ट संगीतचा प्रोग्रामला जाऊ, मस्त डान्स करू, एन्जॉय करू. फॅमिली फंक्शन आहे तर. पण ज्या मेन फंक्शनसाठी दोघं पण आले होते, दादा आणि आई, सो ते अटेंड करायला चाललेत. आणि ऑलरेडी काल तुम्ही बघितलं असेल, स्नोही, दादा, वहिनी आहे तिथंच आहेत, आणि पूर्ण फॅमिली, राऊत फॅमिली पूर्ण तिथं आहे. मस्त मजा करतात 2 दिवसापासून. सो या चल, कॅबवाला येऊन गेलाय खाली, कॅब पण येऊन गेली. आम्ही दोघं स्टेअर्सने येऊन गेलो, अजून यांची लिफ्ट आली नाहीये. म्हणा फोन कर पोचल्यावर. हा नाही आता नाही. ताई संध्याकाळी येऊ नका. हा चला बाय. आता मी जेवण करायच्या आधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. मी माझा नवीन जॉबचा जो ब्लॉग अपलोड केला, त्याच्यानंतर मला खूप साऱ्या लोकांनी मेसेज केले, खूप साऱ्या लोकांनी कमेंट केले की दादा त्याला उशीर नको करू त्या स्पेशल ब्लॉगला अपलोड करायला. आय नो मला एवढी जास्त एक्साइटमेंट आहे तो व्हिडिओ शूट करायला आणि अपलोड करायला, बट खूप साऱ्या गोष्टी बॅकग्राऊंडला चालू आहेत. ते झाल्याशिवाय मी ते टाकू नाही शकत. ते एकदा झालं की मी हा प्रॉपर व्हिडिओ शूट करणार आहे, स्पेशली स्टुडंट लोकांसाठी, जे फ्रेशर पोर आहेत त्यांच्यासाठी, जे एक्सपिरियन्सवाले पोर आहेत त्यांच्यासाठी. बिकॉज खूप लोक आहे ना ट्रॅपमध्ये अडकून गेलेत. ऑनलाईन कोर्सेसचा असू द्या, जॉब नाही भेटत त्याचा असू द्या, किंवा ऑफर लेटर येऊन जाते पण जॉईनिंग डेट येत नाही, किंवा ते लवकर बोलवत नाही. खूप साऱ्या गोष्टी चालू असतात त्या बिचाऱ्यांच्या आयुष्यात आणि खूप साऱ्या टेन्शनमध्ये असतात. मी त्यांना समजू शकतो. स्पेशली मी मागचा 2.5 महिन्यात खूप साऱ्या गोष्टी फेस केल्यात आणि खूप सारा एक्सपिरियन्स गेन केला आहे. सो मी तुम्हाला लोकांसोबत काही डेटा पण शेअर करेल, मे बी तो तुम्हाला हेल्पफुल असेल. आय नो थोडा उशिरा येईल तो व्हिडिओ, बट जेव्हा पण येईल ट्रस्ट मी तुम्हाला खूप आवडेल. आणि त्याच्यात जे माझे इमोशन्स, फिलिंग्स, एक्सपिरियन्स जे काही म्हणा ते खूप मनापासून असतील, आणि मी बिंदासपणे ते सांगणार आहे आणि बिंदासपणे बोलणार आहे. सो थोडंसं टाइम लागेल त्याला, पण नक्की लवकरच येईल तो ब्लॉग, आणि तो तुम्हाला नक्की आवडेल. ते बनवणं आणि ते तुमच्यासोबत शेअर करणं
ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी ते करेल म्हणजे करेल. आजचं आपल्या स्पेशल जेवणमध्ये असेल एक सगळ्यात स्पेशल गोष्ट जी आई घेऊन आली सुरतून, ते म्हणजे लोणचं. मला खूप जास्त आवडतं आणि ते पण स्पेशली खिचडीसोबत. वाजून गेलेत 5 आणि मला माहिती नाही मी मागच्या 15 मिनिटापासून काय करतोय, बिकॉज कपडे अजिबात नाही येत आणि जे आहेत ते मला येत नाहीत. तुम्ही सकाळी बघितलं असेल गुड्डू दादाला म्हणजे हेमंत दादाला ते कपडे इतके भारी झाले, पण मला आता येत नाही. हे बघा याची अवस्था बघा, हे मला बाबा असलं फिट होत आहे ना, मी असे कपडे काढून काढून घालायला लागलोय की बाबा कुठलं तरी व्हायला पाहिजे आणि मी तिथे जाऊ घालून ते. बाप मला कसं तरी होतं. आता कपडे घ्यावे लागतील, शॉपिंग करावी लागेल. अशा मुवमेंटला जर कपडे नसले तर बाप कसं होईल. मला कलर कॉम्बिनेशन समजत नाही, पण जो जुगाड करायला लागलोय मी ते एकदम विचित्र दिसतंय मला. काहीच मॅच होत नाही. बघा हा स्नोईचा बड्डेचा हा ब्लेझर आहे, एकचदा यूज झाला, त्याच्यानंतर तसाच येतो. म्हणजे वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ कपडे. मला समजत नाही आता मी काय करू. एकदम बेकार दिसतंय आणि मी याच्यात कम्फर्टेबल पण नाही. मला ना फक्त एवढं आणि आपली नॉर्मल जीन्स पॅन्ट त्याच्यावर खूप जास्त कम्फर्टेबल आहे, बट फॅमिली फंक्शन अँड ऑल. मला 2 मिनटं द्या, मी फायनल डिसाईड करतो काय करायचं काय नाही. आपण याच्यावर पण जाऊ शकतो फक्त आणि याच्यावरच जाऊ असं वाटतंय मला. फायनल डिसाईड केलं की मी असंच जाणार आहे, नो ब्लेझर नथिंग. आपल्याला ते काही कम्फर्टेबल होत नाही आणि माझी इच्छा पण नव्हती घालायची. सो फायनली विचार केला की असं आपण सिम्पल सॉर्टेड आणि असंच जाऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं विसर नको पडायला, ही पिशवी आणि बाहेर चपल्या आहेत आईच्या, त्या घेऊन जायचं. आई विसरून गेली. आणि अजून एक गोष्ट मी देवाला प्रार्थना करेल, सगळ्यांनी करा. आज आपली मॅच सेमीफायनल इंग्लंडसोबत, आपल्याला तो बदला वसूल करायचा 2022चा. ऑस्ट्रेलियासोबत ऑलरेडी आपण केलाय, पण आजची मॅच इतकी जास्त इम्पॉर्टंट आहे ना, म्हणजे असं धाकधूक व्हायला लागलंय. सगळ्यात आधी मला देवाचे पाया पडू द्या आणि देवाला प्रार्थना करू द्या की काही असू द्या, देवा प्लीज आजचा दिवस सांभाळून घ्या, चांगलं खेळू द्या सगळ्यांना, जेणेकरून आपण आपली मॅच जिंकून जाऊ आज. प्लीज डू सबस्क्राईब. आपलं टार्गेट विसरू नका, 100K लवकर करायचे. आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल अजून पण सबस्क्राईब करून जा. थँक्यू सो मच इन ॲडव्हान्स. चलो निघूयात. आणि आपण लॉग आउट करून दिलं, सगळं झालंय. आणि हा जो टाइम असतो तो आपला चहाचा टाइम असतो. सो रस्त्यावर बघू मस्त आपण एखादी चहाची चुस्की मारू आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू करू. कहानी है तुझसे मेरी, है तुझसे मी माझ्या लोकेशनवर पोहोचलो होतो जिथं संगीतचा प्रोग्राम आहे ना, त्या हॉलमध्ये पोहोचलो होतो. पण आहे ना दादा वहिनी लोक अजून पण तिथंच आहेत घरी, महेशदादाची. आता त्यांना यायला अजून अर्धा तास लागेल. तर मी म्हटलं एवढा टाइम करू काय. आणि मी ज्या रस्त्याने येत होतो ना, हे दिघीमध्ये लोकेशन आहे. आणि मी बरोबर ओळखलं, माझी एक फ्रेंड आहे, कॉलेज फ्रेंड, खूप चांगली फ्रेंड आहे. आम्ही कॉलेज संपल्यानंतर एकदाही भेटलो नाहीये. तर तो रस्ता गेल्यावर मला डायरेक्ट तिची आठवण आणि तिच्या आईची आठवण आली. कारण की आम्ही कॉलेजला असताना त्यांच्या घरी कंटिन्यू जाणं, तिथं खिचडी बनवणं आणि असं एकदम चांगले रिलेशन होते. आणि लगेच मी तिला कॉल केला, म्हटलं अरे मी तुझं मम्मीचं म्हणजे तिचं आता लग्न झालं, ती हस्बंड आणि त्यांचं म्हणजे त्यांचं घर वेगळं आहे आणि आईचं घर वेगळं आहे. तर लगेच फोन केला की म्हटलं तुझं आईचं घर आहे ना, मी तिथून गेलो. म्हटलं जस्ट 5 झालं. ती म्हणे अरे ये तू, आपलं घर पण इथं जवळच आहे. आता माझ्याकडे अर्धा तास कमीत कमी टाइम आहे. तर मी म्हटलं आलो भेटून घेतो, असं नंतर भेटणं होत नाही. आणि त्या टायमिंगला त्यांनी एवढी काळजी घेतली, टिफिन आणून देणं. आपण बॅचलर असायचो ना, टिफिन ना डबा ना काही नाही, काही घेणं देणं नाही, पण मजा यायची. खूप चांगली फ्रेंड आहे माझी. सो मी तिचा इथं चाललो. आता मी माझा फ्रेंडच्या इथं पोहोचलो आणि तिला खूप वर्षांनी बघून मला खूप बरं वाटतंय. सो चला तिला भेटूयात आणि जरा गप्पा वगैरे मारून मग आपण जो प्रोग्रामला आलो तो अटेंड करूयात. मी माझ्या फ्रेंडच्या घरी जाऊन आलोय, त्यांच्या पूर्ण फॅमिलीला भेटून आलो. तिला एक बेबी झाली छोटी, आपल्या स्नोई सारखीच. तिला पण भेटलो, सगळ्यांना भेटलो. आणि आता जरा थोडा उशीर झाला बिकॉज घरच्यांचे फोन यायला लागलेत. आणि हां चला ते पुढे जाऊयात. फंक्शन ऑलरेडी स्टार्ट झालं. आपण बाकीचा ज्या गप्पा आहे ते निवांत मारू. मी गाडी लावतो पटकन आणि जातो. हे बघा, हे दिसते तुम्हाला ऑक्सिजन, नाव पण काय खतरनाक आहे त्याचं. सांसें मेरी लगे तुझ संग हर एक लम्हा, खो न जाऊं मैं तुझ में कहीं, कहानी है ऑलराईट. झालाय प्रोग्राम. मी चाललोय घरी आणि हे सगळे मेंबर्स. तो पण हायला सचिन, हायला सचिन. ओ भाई ओ गुड वन. नवरदेवचं नाव सचिन है भाई दिवे. तुम्हारा डांस मुझे देखना नहीं मिला जस्ट बिकॉज ऑफ हिम.
इसने मुझे भेज दिया और आप बोले की बाहेर गेले नसते ना अर्ध फंक्शन पण झालं नसतं मला पूर्ण आवाज तुम्ही त्या 4 गोळ्या आणला ना म्हणून शेवटपर्यंत थोडा आवाज तरी निघाला कोई बात नाही मम्मी जाऊन या मस्त मजा करून या आल्यावर आपण मस्त पोरी शोधणारा फुल ऑन कार्यक्रम चालू होणार. चला इथून आपल्याला खूप लांब जायचं आहे 1 तास तरी लागेल बाय बाय गाईज बाय गाईज जिसे बंधी सांसें मेरी लगे तुझ संग हर एक लम्हा खो न जाऊं मैं तुझ में कहीं 1:30 वाजून गेले आहेत आणि सगळ्यांना रिझल्ट पण समजून गेला असेल सगळ्यांनी मॅच बघितली असेल आपण जी प्रार्थना केली होती ती पण पूर्ण झाली सफल झाली आणि मजा गेली मॅच बघून जस्ट वाव अशी असं ना थ्रिल वाटत होतं पण पहिली विकेट दुसरी विकेट तिसरी चौथी पाचवी असं धडाधड विकेट पडत गेला तर बरं वाटलं आणि अजून एक गोष्ट मी बोललो की व्हिडिओच्या एंडिंगला आपण जरा गप्पा मारूयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी मागच्या काही ब्लॉग पासून बघतोय खूप साऱ्या लोकांचं कमेंट येतात आणि बट ऑब्वियसली यायला पण पाहिजेत मी खूप दिवसापासून खूप महिन्यांपासून थार गाडी चालवतो आणि व्हिडिओजमध्ये तुम्ही बघताय ती गाडी सो ती गाडी आपली नाहीये मी घेतलेली नाहीये ती माझ्या मित्राची आहे ती मी यूज करतोय चालवतोय गाडी घ्यायला मला घ्यायची पण आहे पण इथं पार्किंगचे एवढे इश्यू आहेत तर ते घेऊ पण नाही शकत आणि आपल्याला तेवढी गरज नाही आता सध्या सो येस असं आहे ते सो मला खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन्स आणि कमेंट होते सो त्यांचं आन्सर भेटून गेलं असेल आणि खूप सारे लोक अजून दुसरे क्वेश्चन पण करतायत मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण बोललोय की माझ्या ब्लॉगमध्ये आता खूप सारे लोक नाही दिसणार खूप सारे लोक नवीन दिसतील किंवा XYZ गोष्टी असतील त्याचं इन डिटेल आपण डिस्कशन आपल्या स्पेशल ब्लॉगमध्ये करणार आहे बिकॉज मी मागच्या 2.5 महिन्यात खूप काही गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आहेत आणि खूप त्रास झाला मला सो ठीक आहे आपण ते निवांत गप्पा मारू बट ह्या ब्लॉगला आपण इथंच एंड करूयात प्लीज 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 सगळ्यांना रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब करून द्या अजून पण केलं नसेल तर आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये मला इतके भयंकर झोप येते ना मी आता सगळं बंद करेल माझ्या रूममध्ये जाऊन मी दबाकन झोपून जाईल आणि यस थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट असाच सपोर्ट करत राहा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट टेक केअर आणि प्लीज डू सबस्क्राईब रातों में करवटें बदलते अब नींदों से समझौता कर लिया